आणि या अन्याय करता वाचा फोडण्याकरता तू काहीतरी निर्णय घे। परंतु मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळं मी सहजासहजी त्या विचारापर्यंत पोहोचत नव्हतो। गेल्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, आपण सर्वांनी पाहिलं असेल, आपल्याला काही कारणांमुळे या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं। त्या अगोदरची झालेली लोकसभेची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा जोमाना आणि अतिशय काटेकोरपणे आणि काळजीने काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीचा धर्म पूर्वीच्या काळामध्ये लोकसभेला आपण पाळला। परंतु साहेब, खंत एवढीच आहे, केलेले जे काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही, हे मला या निमित्तानं मुद्दामून सांगायचं। अनेक वर्ष मी संघर्ष केला, माझ्या वडिलांनी संघर्ष केला, मीही संघर्ष केला। संघर्ष करायला लागतोय म्हणून आम्ही कधी डगमगलो नाही किंवा कुठलाही विचार त्या ठिकाणी शिवला नाही। संघर्षाच्या भूमिकेमधून सातत्याने सहकारी संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, तिथं एक हाती सत्ता मिळवण्याचा कायम प्रयत्न केला। पक्षाची ताकद मिळो न मिळो, तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं वाढवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्या निमित्तानं केलं। आज खरं तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतल्यावर थोडंसं वाईट वाटतंय, कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला, परंतु नाईलाजानं आज या निर्णयाप्रत आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत। कार्यकर्त्यांची सगळ्यांची खंत होती, विचार होता, सातत्यानं निवडणूक झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्ते मला येऊन सांगायचे, दादा आता काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे, आपल्याला विकासाच्या माध्यमातून कुठेतरी कास धरून आता कुठेतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे। मी बऱ्याच वेळेला त्यांना शांत बसण्याचं आवाहन करायचो, परंतु शेवटी माझ्या डोक्याच्या वर पाणी साहेब चाललं होतं।